नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, पुणे महानगरपालिकेकडून जाहिरात आलेली आहे, ती म्हणजे ज्युनियर इंजिनियर पदाची ही जाहिरात आहे. आता या अगोदर ही जाहिरात आलेली होती. त्यानंतर एस-ई-बी-सीचं आरक्षण आलं. एस-ई-बी-सीच्या आरक्षणामुळं आणि काही वाढीव जागांमुळे ही ॲड आता पुन्हा ओपन करण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले होते त्यांना पुन्हा करायची गरज नाही. पण नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची संधी सुद्धा आता देण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण बघणार आहोत. त्यानंतर एक्झामचा पॅटर्न काय असणार, एज लिमिट काय असणार, डॉक्युमेंट्स वगैरे, इम्पॉर्टंट डेट्स या सर्वांबद्दल मी या व्हिडिओमध्ये भाष्य करणार आहे. आता तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, तर आपली एक लाईव्ह फॉर्मॅटमध्ये इग्नाइट अकॅडमीची बॅच येते. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, की बॅच जी आहे ती लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बॅच असणार आहे. कशात? लाईव्ह फॉर्मॅटमध्ये TCS IBPS पॅटर्नमध्ये एक्सपर्ट असलेले लोक, सर्व डायरेक्ट रिक्रुटमेंट तुमच्या सर्व पुणे महानगरपालिका, त्यानंतर वेगवेगळ्या बाकीच्या महानगरपालिका सर्वांसाठी, PWD असो, पुन्हा येणारी WRD असो, सर्वात महत्त्वाची WRD आणि MJP येणार आहे त्यांच्यासाठी असो, सर्व डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी आपण ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बॅच आणतो. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे, जी आपली पहिली रेकॉर्डेडची फीस होती. ओके, 1,999 प्लस GST, त्याच फीसमध्ये आपण हे लाईव्ह बॅच देतोय. बघा की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी प्राइसमध्ये आपण ही बॅच देतोय, राईट. 1,999 प्लस GST मध्ये आणि सर्व एक्सपर्ट फॅकल्टी ज्यांचं खूप नाव आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीमध्ये. टेक्निकलमध्ये मग ते अंकित जैन सर असो, मी स्वतः आणि अभिषेक मार्ले सर आम्ही टेक्निकलमध्ये घेतोय. त्याच सोबत कृष्णा पाटील सर, बोडके सर, अमोल गाडेकर सर, विजय शेळके सर हे नॉन टेक्निकल घेणार आहेत. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. 20,000पेक्षा अधिकची जी MCQची आपली टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. एक्सक्लुझिव्ह टेस्ट सिरीज जेईची ती सुद्धा असणार आहे. PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट सुद्धा अवेलेबल होऊन जातील. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 900 पेक्षा अधिक जागांची भूमी अभिलेखची ऍडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या विभागांसाठी आलेली आहे. त्यासाठीची आपली लाईव्ह फॉर्मॅट मधली आपण नॉन टेक्निकलच सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न आहे भूमी अभिलेखचा, त्याची बॅच महाराष्ट्रातले सर्वात उत्कृष्ट नॉन टेक्निकलच्या फॅकल्टीजला घेऊन ही बॅच लॉन्च झालेली आहे. बापू सर असो, बोडके सर, शेळके सर, KP सर, किरण सर, गाडेकर सर, परशुराम शिंदे सर, त्यानंतर सागर सर, हे सर्व एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला बिलकुल IBPSच्या पॅटर्न नुसार, जी भूमी अभिलेखचा तुमचा जो पॅटर्न आहे, IBPS एक्झाम कंडक्ट करणार, IBPSच्या पॅटर्न नुसार ही बॅच असणार आहे. यामध्ये तुम्हाला टॉपिक नुसार, विषयानुसार 300 प्लस टेस्ट मिळणार आहे. त्याचसोबत अनलिमिटेड व्ह्यूज असते. लाईव्ह नंतर ती रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच तुमच्यासाठी अवेलेबल असते. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. लेक्चर नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतील आणि 30 दिवसाचं आपलं टार्गेट आहे. कारण IBPS कडून 13-14 नोव्हेंबर ह्या टेंटेटिव्ह डेट एक्झामच्या आल्या, त्याच्या अगोदर आपण ही बॅच कंप्लीट करणार आहोत. डेमो सेशन आजच आपल्या YouTube चॅनलवर चालू होत आहे. 6 ऑक्टोबर पासूनची ही बॅचची आपली डेट असणार आहे. ऍपमध्ये चालू व्हायची तोपर्यंत आपले डेमो सेशन युट्यूबवर तुम्हाला मिळतील. टेस्ट सिरीज सुद्धा आपली ज्युनियर इंजिनियर साठीची अवेलेबल असणार आहे. ओके, तर ती टेस्ट सिरीज आपली 99 प्लस GST मध्येच मिळेल. 99 रुपयामध्येच ती अवेलेबल होणार आहे. आता पुन्हा एकदा येऊ आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटकडे. ओके, शैक्षणिक मागास वर्गांकरिता SEBCचं जे आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग, ओके, 10% जे रिझर्वेशन आलं होतं आणि वाढीव जागा आल्या त्यानुसार आता ही ऍड ओपन करण्यात आली तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी, राईट. ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी लिंक आहे ना, ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळूनच जाणार आहे. त्यामुळं, आणि ज्यांनी आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल लगेच करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून चालू होतात, तर आजपासून 1 ऑक्टोबर पासून चालू होता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा अंतिम दिनांक जो आहे 31/10/2025 म्हणजे 31 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत तुमचे ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू राहणार आहेत, राईट. परीक्षेचा ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक, हॉल तिकीट 7 दिवस अगोदर होईल. ओके, परीक्षेची डेट जी आहे ते आणखीन घोषित नाही झालेली आहे. ओके, पुढे बघा की एक्झॅक्टली जागा किती आहेत, तर 169 पदांची ही वॅकन्सीज आहे. किती? 169 पदाची. अनुसूचित जातीसाठी 16 आहेत, अनुसूचित जनजातीसाठी 19 आहेत, NTA साठी 2 आहेत, B साठी 4 आहेत, NT
सी साठी 5 आहेत, NTD साठी 3 आहे, SBC साठी 4, OBC साठी 37, SCBC साठी 17, EWS साठी 18, राखीव ओपन साठी 44 असे 169 पदाची ही जाहिरात असणार आहे. बघा, कनिष्ठ अभियंता कर्तव्य काय, तर महानगरपालिकेतील स्थापत्य विषयाची कामे करणे, कार्यरत क्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे, तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे, प्रकल्पाचे बांधकाम संकल्प चित्रानुसार होत आहे किंवा नाही याची देखरेख व नियंत्रण, कामाचा दर्जा तपासणे, ओके, म्हणजे कामं जे झालीत व्हेरिफिकेशन वगैरे करणं किंवा जे तुमचं हे आहे प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे ते बनवणं, त्यानंतर महापालिकेतील कार्य नियमानुसार कामे करणे, जे काही ऍडिशनल कामं महानगरपालिकेकडून आले ते करत राहायचे. त्यानंतर बघा, ज्युनियर इंजिनियर 3 पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य, वेतन श्रेणी किया S14 38,600 ते 1,22,800 ही वेतन श्रेणी आहे. ओके, म्हणजे जवळपास एक 60-70 पर्यंत 60-65 पर्यंत सॅलरी तुम्हाला अवेलेबल होईल, कारण इथला HRA वगैरे थोडासा पुण्यासाठीचा जास्त असतो. त्या अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंता, ओके, आता इलिजिबिलिटी काय आहे, तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची शाळेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा डिग्री दोन्ही याच्यासाठी इलिजिबल असणार आहे. नंतर पुढे बघा, एज लिमिट काय, महाराष्ट्र सरकारचं जे स्टँडर्ड एज लिमिट आहे ते मिनिमम 18 मॅक्झिमम 38 एज लिमिट आहे, आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43 एज लिमिट आहे, खेळाडूंसाठी 43 आहे, त्यानंतर दिव्यांगांसाठी 45 हे एज लिमिट आहे, स्वातंत्र्य सैनिकांना त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षापर्यंत, अंशकालीनसाठी 55 वर्षाचं एज लिमिट देण्यात आलेलं आहे. बघा, आता अर्ज भरण्याकरता तुम्हाला जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. इग्नाइट अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. काहीही डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परीक्षा शुल्क काय, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये, राईट, हे तुमचं ऍप्लिकेशन फीस असणार आहे. डॉक्युमेंट काय लागणार आहेत, डॉक्युमेंट जे स्टँडर्ड नेहमी रेग्युलर तुमच्यासाठी लागतात ते अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र आहे, त्यानंतर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका, डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट, एजचं प्रूफ म्हणजे तुमचं सनद चालेल, ज्याला 10th सर्टिफिकेट आपण म्हणतो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात असल्यास पुरावा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग असल्याचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पकडा सर्व कास्टांसाठी, राखीव प्रवर्गातून निवड झाल्यास उमेदवाराच्या संबंधित जात प्रमाणपत्र, रिझर्वेशन कॅटेगरीचं, NCL, दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा, माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू ओके आरक्षणात पात्र असल्याचा पुरावा, त्यानंतर अनाथ असल्यास त्याचं सर्टिफिकेट, महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल लागतं, कास्ट रिझर्वेशन घ्यायचं असलं डोमिसाईल लागणारच, विवाहित स्त्रियांचा नावात बदल असला त्याचं गॅजेट, राईट, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे 10th सर्टिफिकेट सुद्धा चालतं, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, ते पण लागणार आहे, महाराष्ट्र राज्याचा अधिवास म्हणजे डोमिसाईल ते लागणार आहे, पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचं प्रमाणपत्र, ओके, त्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, नॉन टेक्निकल मध्ये मराठीचे 15 क्वेश्चन्स असतील, त्यानंतर इंग्रजीचे 15 क्वेश्चन्स असतील, त्यानंतर सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन असतील, ओके, बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन असतील, तर असे नॉन टेक्निकलचे 4 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, राईट. एकूण किती होतात तुमचे, प्रश्न संख्या होते 60, 15 15 15 15 चौक 7, ओके, गुण किती 120, म्हणजे नॉन टेक्निकल किती आहे बघा, 120 मार्काचा नॉन टेक्निकल आहे, ओके, त्याचसोबत तुमचं टेक्निकल जे आहे 40 क्वेश्चन असतील, 80 मार्काचे असे 200 मार्काचा पेपर असणार आहे, 2 तास तुम्हाला टाइम दिलेला आहे, MCQ पॅटर्न सगळ्यात महत्वाचं नॉन टेक्निकल आहे. टेक्निकल तर आहेच आहे, आपण सर्व रिक्रुटमेंटसाठी एवढं टेक्निकल करत आलो, पण नॉन टेक्निकल सुद्धा खूप महत्वाचं आहे, आणि आपला मेन फोकस हा नॉन टेक्निकल वर सुद्धा असणार आहे. ज्यांना भूमी अभिलेखची सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आहे, फक्त 499 रुपये प्लस GST मध्ये. हे TCS IBPS टेक्निकल नॉन टेक्निकल गाईड असे दोन्ही आपले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इग्नाइट अकॅडमीचे जे सेंटर्स आहेत, पुण्याचा असो, नाशिकचा असो किंवा संभाजीनगरचा असो, या तिन्ही सेंटरवर हे आपल्याला गाईड मिळून जाईल. ओके, आता हे बघा, आपली ही जी बॅच आहे लाईव्ह फॉर्मॅट मधली जेईची बॅच आहे. महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट फॅकल्टी शिकवणार आहेत या बॅच मध्ये. 1999 प्लस GST मध्ये ही बॅच अवेलेबल होणार आहे. अंकित सर आहेत, मी आहे, त्यानंतर अभिषेक माले सर आहे, KP सर आहेत, बोडके सर आहे, गाडेकर सर आहेत, शेळके सर आहेत, हे सर्व एक्सपर्ट लोक या याच्यामध्ये शिकवणार आहेत, राईट.
टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. भूमी अभिलेखची आपली फक्त ₹499 प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे आणि 30 दिवसाचं टार्गेट आहे मिशन भूमी अभिलेख. राइट? मिशन भूमी अभिलेख. काही जरी डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा. त्या कमेंटवर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. आजपासून आपले लाईव्ह डेमो सेशन चालू होत आहे. सायंकाळी दुपारीच म्हणा, आता 3 वाजता एक असणार आहे, पुन्हा 4 वाजता असणार आहे. सर्वांनी ते सेशन्स बघायचे. काहीही डाऊट असतील तर नक्कीच सांगा. मी इथे थांबतो. थँक यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक यू सो मच.